हॅलो एव्हरीवन. ज्युडिशियल प्रोसेसच्या लास्ट क्लासमध्ये आपण लिगल रिझनिंग अँड ग्रोथ ऑफ लॉ डिस्कस केलं होतं. या लेक्चरमध्ये आपण चेंज अँड स्टॅबिलिटी इन लॉ बघणार आहोत. वन ऑफ द मोस्ट इसेन्शियल फंक्शन ऑफ ज्युडिशियल प्रोसेस इज टू मेंटेन अ प्रॉपर बॅलन्स बिटवीन स्टॅबिलिटी अँड चेंज इन लॉ. स्टॅबिलिटी आणि चेंज कायद्यामधला जो काही बदल आहे आणि कुठे कायदा स्थिर राहणं गरजेचं आहे, यामध्ये बॅलन्स ठेवणं हे ज्युडिशियल प्रोसेस मधलं एक महत्वाचं फंक्शन आहे असं आपल्याला म्हणता येईल. अ लीगल सिस्टीम कॅनॉट फंक्शन इफेक्टिव्हली इफ इट इज कम्प्लिटली रिजिड. जर लीगल सिस्टीम कम्प्लिटली रिजिड असेल तर ती इफेक्टिव्हली फंक्शन करू शकत नाही. नॉर कॅन इट सर्व्हाइव्ह इफ इट चेंजेस टू फ्रिक्वेंटली. बघा, लिगल रिझनिंग मध्ये सुद्धा आपण दोन प्रकारचे रिझनिंगचे टाइप्स पाहिले होते, डिडक्टिव्ह आणि इंडक्टिव्ह. डिडक्टिव्ह मध्ये आपण म्हटलं होतं की लिटरल इंटरप्रिटेशन असतं, जसाच्या तसा कायदा वापरला जातो. आणि इंडक्टिव्ह मध्ये मात्र आपण चेंज, इव्हॉल्युशन या गोष्टी किंवा ह्या कन्सेप्ट बघितल्या होत्या. तर जर सतत बदलत असेल कायदा, म्हणजे सतत चेंज होत असेल, सतत इंडक्टिव्ह रिझनिंगच लिगल रिझनिंग मध्ये वापरली जात असेल, तरी सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. किंवा जर कम्प्लिटली रिजिड असेल, म्हणजे दुसऱ्या प्रकारचे कुठले इंटरप्रिटेशनच स्वीकारत नसेल कायदा, तरी सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. देअरफॉर कोर्ट्स प्ले अ क्रुशियल रोल. त्यामुळे कोर्ट्सची जी भूमिका आहे, न्यायालयांची जी काही भूमिका आहे, ती एकदम क्रुशियल असलेली आपल्याला दिसून येते इन एन्शुरिंग लॉ रिमेन स्टेबल इनफ टू प्रोव्हाइड सर्टन्टी. इतका तर स्टेबल असला पाहिजे कायदा की सर्टन्टी असली पाहिजे, आणि इतका फ्लेक्झिबल असला पाहिजे की ब्रिंग फ्लेक्झिबल इनफ टू अडॉप्ट टू चेंजिंग सोसायटल नीड्स. ज्या काही समाजाच्या बदलत्या गरजा आहेत, त्या गरजांना टॅकल करण्या इतपत कायदा फ्लेक्झिबल असला पाहिजे. लॉ कसा असला पाहिजे? बॅलन्स, स्टेबल आणि फ्लेक्झिबल सुद्धा. जर स्टेबल असेल तर तिथे सर्टन्टी असणार आहे, आणि फ्लेक्झिबल असेल तर चेंजिंग नीड्स ज्या काही आहेत सोसायटीच्या, त्याबरोबर डील करणं कायद्याला सोपं जाईल. स्टॅबिलिटी इन लॉ. स्टॅबिलिटी इज अ फंडामेंटल रिक्वायरमेंट ऑफ एनी लिगल सिस्टीम. कोणत्याही लिगल सिस्टीम मध्ये स्टॅबिलिटी अत्यंत महत्वाची असते, फंडामेंटल रिक्वायरमेंट आहे. लॉ मस्ट बी स्टेबल टू एन्श्युअर प्रेडिक्टॅबिलिटी, सर्टन्टी अँड पब्लिक कॉन्फिडन्स. लॉ इतका स्टेबल असला पाहिजे की त्या लॉने प्रेडिक्टॅबिलिटी, सर्टन्टी आणि पब्लिक कॉन्फिडन्स एन्श्युअर केला पाहिजे. People should be able to know in advance what the law is so that they can regulate their conduct accordingly. आणि जर एक स्टेबल कायदा असेल, कोडिफाईड कायदा असेल, व्यवस्थित जर कायदा ऑलरेडी सांगितलेला असेल, तर लोकांना सुद्धा कळेल की त्यांना कसं वागायचंय, आणि त्यानुसार ते त्यांचं कंडक्ट आहे, त्यांची जी वर्तणूक आहे ती रेग्युलेट करू शकतात. If laws changes frequently or unpredictably, it would lead to confusion, injustice and loss of trust in legal system. जी न्याय व्यवस्था आहे, न्याय प्रणाली आहे, तिच्यावरती जो काही विश्वास आहे, तो विश्वास निघून जाऊ शकतो जर कायदा सतत बदलत असेल. काल एक कायदा होता, आज एक कायदा आहे, उद्या भलताच कायदा असणार आहे, तर तिथे कन्फ्युजन क्रिएट होतं. इनजस्टिस असू शकतो, कारण एकाला एक कायदा, दुसऱ्याला दुसरा कायदा. सो इथे आपल्याला काय गरजेचं आहे, तर स्टॅबिलिटी ही एक फंडामेंटल रिक्वायरमेंट आहे लिगल सिस्टीमची. आता यामध्ये स्टॅबिलिटी इन लॉज मध्येच येतं डॉक्ट्रिन ऑफ प्रेसिडेंट किंवा डॉक्ट्रिन ऑफ स्टेअर डिसायसिस प्लेज अ की रोल इन मेंटेनिंग स्टॅबिलिटी. आणि ह्या स्टेअर डिसायसिसच्या प्रिन्सिपलचा जो काही रोल आहे, जी काही भूमिका आहे, ती अत्यंत महत्वाची आहे स्टॅबिलिटी मेंटेन करण्यामध्ये. कारण बघा, आधी जे काही डिसिजन्स दिलेले आहेत कोर्टाने, तेच फ्युचर केसेसमध्ये वापरले जातात, किंवा त्याच पद्धतीनं त्याच लाईनवरती नवीन केसमध्ये डिसिजन दिला जातो. ह्यालाच आपण प्रेसिडेंट म्हणतो. एक प्रेसिडेंट सेट झालेला आहे. म्हणजे अशा पद्धतीची सिमिलर लीगल प्रिन्सिपल किंवा सिमिलर लीगल डिस्प्यूट आणि फॅक्ट जर इन्व्हॉल्व असतील, सेम फॅक्ट्स असतील, तर तिथे सेम पद्धतीनं ती केस चालवली जाईल. यालाच आपण डॉक्ट्रिन ऑफ प्रेसिडेंट म्हणतो, राईट? वेअर कोर्ट्स फॉलो अर्लियर डिसिजन्स टू एन्श्युअर दॅट सिमिलर केसेस आर डिसाइडेड इन सिमिलर मॅनर. सारख्या केसेस त्या सारख्या पद्धतीनंच डिसाइड केल्या जातील, यातून युनिफॉर्मिटी आणि कन्सिस्टन्सी मेंटेन होते. ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस मधली न्यायापर्यंत पोहोचताना एक युनिफॉर्मिटी मिळते आणि कन्सिस्टन्सी सुद्धा
एन्श्युअर होते. एक्झाम्पल केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला. या केसमध्ये सुप्रीम कोर्टने बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन एस्टॅब्लिश केलं आणि नंतर विच हॅज सिन्स बीन कन्सिस्टंटली फॉलोड इन न्यूमरस केसेस. आणि त्या डॉक्ट्रिनचा वापर कन्सिस्टन्सीने किंवा कन्सिस्टंटली आपल्याला वेगवेगळ्या केसेसमध्ये होताना दिसतो आहे. राईट. केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला कॉन्स्टिट्यूशनच्या अनेक केसेसमध्ये, कॉन्स्टिट्युशनल लॉच्या अनेक केसेसमध्ये वापरलं गेलेलं आहे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन. This doctrine provides stability by ensuring that fundamental features of the constitution cannot be altered. हे जे काही डॉक्ट्रिन आहे, डॉक्ट्रिन ऑफ प्रेसिडेंट आहे, ते एक स्टॅबिलिटी प्रदान करतं. ते सांगतं की काही ज्या केसेस आहेत, काही फंडामेंटल फीचर्स आहेत कॉन्स्टिट्यूशनचे, ते बदलणार नाहीयेत, ते चेंज होणार नाहीयेत, ते तसेच राहणार आहेत. म्हणजे संविधानाच्या मूळ ढाच्याला हात लावता येणार नाही अमेंडमेंट करत असताना अंडर आर्टिकल 368च्या अंडर लेजिस्लेशनला, पार्लमेंटला अमेंडमेंट करण्याचा अधिकार आहे, निश्चित आहे, पण बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनचं व्हायोलेशन चालणार नाही. राईट. त्यामुळे हे एक प्रेसिडेंट सेट झालेलं आपल्याला दिसून येतं, जे पुढच्या न्यूमरस केसेसमध्ये वापरलं गेलं. इथे आपल्याला काय दिसते? स्टॅबिलिटी दिसते. सिमिलरली, once the interpretation of Article 21 was expanded in Menaka Gandhi versus Union of India, it became a stable precedent that has guided countless later decisions. मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये जे आर्टिकल 21चं ब्रॉडर इंटरप्रिटेशन झालं, एक्सपांडेड व्हर्जन आपल्या समोर आलं, इंटरप्रिटेशन ऑफ आर्टिकल 21चं जे काही एक्सपांडेड व्हर्जन आपल्या समोर आलं आणि ते एक प्रेसिडेंट बनलं. म्हणजे पुढे ज्या येणाऱ्या अनेक केसेस होत्या, त्या केसेसमध्ये हे तत्व वापरण्यात आलं. तर यातून काय झालं? द स्टॅबिलिटी एन्श्युअर्स दॅट लॉ इज रिलायबल, प्रेडिक्टेबल अँड ट्रस्टवर्थी. आणि त्यामुळेच ही जी काही लॉ मधली स्टॅबिलिटी आहे, स्टेबल राहणं आहे, प्रेसिडेंटच्या माध्यमातून असेल किंवा कुठल्याही प्रकारचं जर एस्टॅब्लिश झालेलं डॉक्ट्रिन असेल, प्रेसिडेंट असेल, तर ते जसंच्या तसं नेक्स्ट केसमध्ये वापरणं असेल, तर यातून रिलायबल होतो कायदा. लॉ बद्दल एक रिलायबिलिटी एन्श्युअर होते, प्रेडिक्टॅबिलिटी येते, ट्रस्टवर्दीनेस एन्श्युअर होतो. तो स्टॅबिलिटी का गरजेची आहे? तर स्टॅबिलिटी एन्श्युअर करते लॉ इज रिलायबल, प्रेडिक्टेबल अँड ट्रस्टवर्थी. ओके. त्याचबरोबर चेंज पण महत्वाचं आहे. चेंज इन लॉ आपण खूप वेळ हे बघितलेलं आहे की जो काही आपला समाज आहे, तो समाज स्टॅटिक नाहीये, तो डायनॅमिक नेचरचा आहे, बदलता समाज आहे, बदलतोय सतत. While stability is important, law must also be capable of change and evolution. Law हा कॅपेबल असला पाहिजे, बदल पण सामावून घेतले पाहिजेत, इव्हॉल्व पण झाला पाहिजे. सोसायटी कॉन्स्टंटली चेंज होतीये ड्यू टू डेव्हलपमेंट्स इन टेक्नॉलॉजी, इकॉनॉमी, मोरॅलिटी अँड सोशल व्हॅल्यूज. बघा, आयपीसी, इंडियन पिनल कोड जेव्हा एनॅक्ट करण्यात आला, लागू करण्यात आला, तेव्हा टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट झालेली होती का? सायबर क्राईम, सायबर थ्रेट्स होते का? नव्हते. त्यामुळे त्या पिनल लॉ मध्ये अशा पद्धतीच्या प्रोव्हिजन असण्याची शक्यताच नव्हती. पण 2000 नंतर आपण जे काही बघतोय की टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट होतीये, ग्रोथ होतीये, इकॉनॉमी 1991 नंतर बदलली, एलपीजी रिफॉर्म्स आले, लिबरलायझेशन आलं, प्रायव्हेटायझेशन आलं, ग्लोबलायझेशन आलं. या चेंजेस बरोबर सुद्धा लॉला अडॉप्ट करायला लागणार आहे, लॉला त्यानुसार बदलावं लागणार आहे. मोरॅलिटीच्या कन्सेप्ट बदलल्या, एलजीबीटीक्यू कम्युनिटीच्या रिलेटेड जो काही एक पूर्वग्रह चालत आलेला होता, तो दूर झाला. तो दूर करणं गरजेचं होतं. मोरॅलिटीच्या कन्सेप्ट बदलणं गरजेचं ठरलं. ओके. त्यानंतर एक मॉडर्न जजमेंट्स आपल्याला समोर जसं जसं केसेस येत गेल्या, तसं तसं मोरॅलिटी, सोशल व्हॅल्यूज बदलणं ही गरज भासायला लागली. आणि जर इथे पण जर लॉ स्टॅटिक राहिला असता, तर तो आउटडेटेड झाला असता आणि अनजस्ट सुद्धा झाला असता. बघा, मॉरॅलिटीच्या त्याच बुरसटलेल्या कल्पना जर आपण घेऊन बसलो असतो आता सुद्धा, तर आउटडेटेड तर झालंच असतं ना. म्हणजे बाकीच्या सोसायटीज, बाकीचं जग कुठच्या कुठे पोहोचलं असतं आणि आपण त्या आउटडेटेड गोष्टींमध्ये अडकून पडलो असतो. अनजस्ट नेचर झालं असतं. ओके. टेक्नॉलॉजिकल ज्या काही क्राईम्स आहेत, सायबर क्राईम्स आहेत, जर त्यालाच आपला लॉ जस्टिफाय करू शकत नसेल, जस्टिस देऊ शकत नसेल अशा केसेसमध्ये, तर तो अनजस्ट ठरणार आहे ना. राईट. त्यामुळे लॉ फक्त स्टॅटिक असून चालत नाही, तर तो चेंजिंग नेचरचा असणं, फ्लेक्झिबल असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे.
ज्युडिशियल क्रिएटिव्हिटी प्लेज अ क्रुशियल रोल इन ब्रिंगिंग अबाउट चेंज. ओके, आपण ज्युडिशियल क्रिएटिव्हिटी पाहिलेली आहे, क्रिएटिव्हिटी इन लॉ पाहिलेला आहे. ओके, त्यामध्ये आपण हे पाहिलंय की कशा पद्धतीनं सोसायटी बदलते, त्याबरोबर ज्युडिशियल क्रिएटिव्हिटी वापरते, ज्युडिशियल प्रोसेसमध्ये क्रिएटिव्हिटी येते. जजेस इंटरप्रिट करतात लॉज इन लाईट ऑफ मॉडर्न रियालिटीज अँड कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज. नव्या जगाच्या नवीन संकल्पनांना डोळ्यासमोर ठेवून जेव्हा जजेस कायदा इंटरप्रिट करतात तेव्हा त्याला आपण क्रिएटिव्ह इंटरप्रिटेशन म्हणतो. देअर बाय एन्शुरिंग दॅट जस्टिस इज सर्व्ड इन कंटेम्पररी कंटेक्स्ट. म्हणजे जस्टिसला कंटेम्पररी कंटेक्स्टची जोड आहे. आत्ताच्या काळाला अनुसरून काहीतरी जस्टिस होतोय किंवा आत्ताच्या काळाला अनुसरून निर्णय दिले जात आहेत म्हणून आपण त्याला जस्टिस म्हणू शकतोय. एक्झाम्पल काय आहे, नवतेज सिंग जोहर वर्सेस युनियन ऑफ इंडिया. या केसमध्ये सुप्रीम कोर्टने स्टक डाऊन केलं होतं आर्टिकल 377 ऑफ आयपीसी आणि डिक्रिमिनलाइज केली होती होमोसेक्शुअलिटी. ओके, होमोसेक्शुअलिटीला डिक्रिमिनलाइज करण्यासाठी नवतेज सिंग जोहर वर्सेस युनियन ऑफ इंडिया हे जजमेंट देण्यात आलं होतं. 377 जे काही होतं त्याला स्ट्रक डाऊन करण्यात आलं होतं. आता ह्या डिसिजन काय रिफ्लेक्ट करतं, तर चेंजिंग सोसायटल ऍटिट्यूड अँड रिस्पेक्ट फॉर इंडिव्हिज्युअल डिग्निटी अँड प्रायव्हसी. प्रत्येक व्यक्तीची काहीतरी प्रायव्हसी आहे, प्रायव्हेट लाईफ आहे, सेक्शुअल डिझायर्स ही एक प्रायव्हेट गोष्ट आहे. त्यासाठी इंडिव्हिज्युअल डिग्निटी, प्रायव्हसी हे मेंटेन करणं गरजेचं आहे. हे समजलं, सोसायटीचा ऍटिट्यूड या सगळ्या गोष्टींकडे बदलला बघण्याचा आणि तो बदलणं गरजेचं आहे, यासाठी हे जजमेंट महत्वाचं आहे. चेंज इन लॉ. ओके, सिमिलरली इन केस पुट्टुस्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया, पुट्टुस्वामी केसमध्ये सुद्धा कोर्टानं राईट टू प्रायव्हसीला फंडामेंटल राईट म्हणून रिकॉग्नाइज केलं. ही एक मेजर डेव्हलपमेंट आहे कॉन्स्टिट्युशनल लॉ मध्ये. अडॅप्टिंग लिगल प्रिन्सिपल टू डिजिटल एज अँड मॉडर्न कन्सर्न्स. मॉडर्न जगामध्ये प्रायव्हसीचे कन्सर्न्स खूप जास्त तीव्र झालेत. हे आधार कार्ड लिंक करण्याच्या रिलेटेड ही केस होती. आता जर अशा पद्धतीने आपली माहिती, किती माहिती हा केवढा मोठा स्रोत बनलेला आहे, किंवा माहिती प्रोटेक्ट होणं, डेटा प्रोटेक्ट होणं, डेटा प्रायव्हसी हा एक डिस्कोर्स समोर आला आणि हे मॉडर्न कन्सर्न्स होते ना. या आधी अशा पद्धतीचा कन्सर्न, अशा पद्धतीची रियालिटी सोसायटी समोर आलेलीच नव्हती. त्यामुळे अशा पद्धतीचा कायदा असण्याची शक्यता नाहीये. त्यामुळे राईट टू प्रायव्हसीला फंडामेंटल राईट जेव्हा आपलं कॉन्स्टिट्यूशन अस्तित्वात आलं तेव्हा म्हटलं जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे आता आपल्याला ते आर्टिकल 21 मध्ये इन्क्लूड करणं आहे. आपलं विजन, आपलं मिशन, आपलं जे काही गोल्स आहेत कॉन्स्टिट्यूशनचे ते डोळ्यासमोर ठेवले तर आपल्याला लक्षात येईल की राईट टू प्रायव्हसी सुद्धा फंडामेंटल राईट आहे. आणि हे आपण कधी म्हणू शकतो, जेव्हा आपला लॉ चेंज होण्यासाठी किंवा लॉ मध्ये बदल करण्यासाठीची परिस्थिती असेल. ओके, किंवा ह्या मेजर डेव्हलपमेंट्स अडॉप्ट करण्यासाठी कोर्ट्स रेडी असतील. आपली सोसायटी जशा पद्धतीने इव्हॉल्व्ह होतीये त्या पद्धतीने कायदे इव्हॉल्व्ह होत असतील. राईट. अजून एक एक्झाम्पल म्हणजे विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान. हे एक्झाम्पल जिथे की कोर्टने गाईडलाईन्स क्रिएट केल्या होत्या सेक्शुअल प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट वर्क प्लेसच्या रिलेटेड, कारण अशा पद्धतीच्या कोणत्याही गाईडलाईन्स आधी नव्हत्या. ऍब्सेन्स ऑफ लेजिस्लेशन होतं. आणि यातून आपल्याला काय दिसलं की लॉ इव्हॉल्व्स टू ऍड्रेस न्यू सोशल प्रॉब्लेम्स. नवीन सामाजिक जे काही समस्या येत आहेत त्या समस्यांबरोबर टॅकल करण्यासाठी म्हणून लॉ कशा पद्धतीने इव्हॉल्व्ह होत जातो. बघा, स्त्रिया काम करायला लागल्या बाहेर येऊन, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला. विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थानमध्ये तो हायलाईट झाला आणि मग एक कायदा आपल्या समोर आला. एक सोशल प्रॉब्लेम होता की सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट वर्क प्लेस, कामाच्या ठिकाणी होणारा अत्याचार. मग त्याला टॅकल करायचंय, ह्या सोशल प्रॉब्लेमला टॅकल करायचंय म्हणून मग कायदा इव्हॉल्व्ह होणं, कायदा तयार होणं. ठीक आहे. आता द चेंज एन्श्युअर्स दॅट लॉ रिमेन्स रिलेव्हंट, जस्ट अँड रिस्पॉन्सिव्ह. कायदा जो काही बदल होतो कायद्यामध्ये त्यातून तो रिलेव्हंट राहतो, म्हणजे काळाला सुसंगत राहतो, आउटडेटेड बनत नाही, जस्ट राहतो आणि रिस्पॉन्सिव्ह सुद्धा राहतो. समाजात जसे जसे बदल होत आहेत त्याला रिस्पॉन्ड करत राहतो कायदा. त्यामुळे सोसायटी, लॉ अँड सोसायटी हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे आधी जेव्हा आपण फाउंडेशन पेपर 1 पाहिलंय तेव्हा लॉ आणि सोसायटीचं काय रिलेशन आहे हे पाहिलेलं आहे. लॉ हा कुठेही आयसोलेशन मध्ये लागू होत नाही, तो सोसायटीलाच लागू होत असतो. त्यामुळे तो रिलेव्हंट राहणं, जस्ट राहणं, रिस्पॉन्सिव्ह राहणं हे गरजेचं आहे. समाज जसा जसा बदलणार आहे तसं कायद्याने सुद्धा बदलणं गरजेचं आहे. आता दोन्ही प्रकारच्या नोशन्स आपण पाहिल्या, स्टॅबिलिटी आणि चेंज. आता ह्यातला बॅलन्स महत्वाचा आहे. मिडल पाथ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, एका बॅलन्स वे वरती येऊन बॅलन्स ओपिनियन देणं
ही अत्यंत गरजेची गोष्ट असते. रिअल चॅलेंज फॉर ज्युडिशरीसाठी एक महत्वाचं चॅलेंज आहे की बॅलन्स ठेवणं स्टॅबिलिटी आणि चेंज मध्ये. स्टॅबिलिटी म्हणजे जिथे जिथे आवश्यक आहे तिथे तिथे डॉक्ट्रिन ऑफ प्रेसिडेंट वापरणं, स्टेअर डिसायसिस प्रिन्सिपल वापरणं ज्यातून सर्टन्टी मेंटेन होईल. पण जिथे जिथे चेंजची गरज आहे, बदलाची गरज आहे, तिथे तिथे बदल करणं. Court must ensure that law does not become rigid or outdated due to excessive reliance on precedent. फक्त आधीचे जसेच्या तसे प्रेसिडेंट फॉलो केले जात आहेत तर तो रिजिड आणि आउटडेटेड होणार आहे. बघा A.K. गोपालन ही केस जशीच्या तशी जर मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडियामध्ये वापरली असती तर मेनका गांधींच्या केसमध्ये एवढा प्रोग्रेसिव्ह डिसिजन समोर आलाच नसता. त्यामुळे काही केसेस स्ट्रक डाऊन करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. आणि नवीन प्रिन्सिपल्स इव्हॉल्व्ह होणं, नवीन प्रिन्सिपल समोर येणं गरजेचं असतं. आणि त्यामुळे मेनका गांधींच्या नंतरच्या न्यूमरस केसेसमध्ये आर्टिकल 21चं एक्सपांडेड व्हर्जन आपण बघू शकलोय. राईट, लॉ डज नॉट बिकम अनसर्टन ऑर आर्बिट्ररी ड्यू टू फ्रिक्वेंट चेंजेस. आणि सतत अगदी आली लहर आणि बदलत राहिलो कायदे असं करून चालणार नाहीये. अनसर्टन्टी पण चालणार नाहीये, आर्बिट्ररीनेस पण चालणार नाहीये. त्यामुळे बॅलन्स महत्वाचा आहे. दिस बॅलन्स इज अचीव्ड थ्रू केअरफुल ज्युडिशियल टेक्निक्स सच ॲज डिस्टिंग्विशिंग केसेस इन्स्टेड ऑफ ब्लाइंडली फॉलोविंग प्रेसिडेंट. केस डिस्टिंग्विश करणं म्हणजे एक क्लिअर आपल्याला ठरवता येणं की कुठे केसमधले फॅक्ट्स बदलतायत, कुठे तेच सारखेच फॅक्ट्स आहेत, किंवा थोडासा जरी बदल फॅक्ट्स मध्ये असेल तरी आपल्याला ब्लाइंडली प्रेसिडेंट फॉलो करून चालणार नाहीये. ओव्हर रुलिंग आउटडेटेड डिसिजन्स वेन नेसेसरी. आणि आउटडेटेड जे डिसिजन्स आहेत त्याचं ओव्हर रुलिंग पण तितकंच गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. राईट, इंटरप्रिटिंग लॉज प्रोग्रेसिव्हली विदाउट कम्प्लिटली डिस्कार्डिंग एस्टॅब्लिश्ड प्रिन्सिपल्स. लॉचं इंटरप्रिटेशन करणं, प्रोग्रेसिव्ह वेने इंटरप्रिटेशन करणं आणि कम्प्लिटली जे काही डिस्कार्डिंग करणं म्हणजे एस्टॅब्लिश प्रिन्सिपल्सला डिस्कार्ड न करता इंटरप्रिटेशन करत राहणं प्रोग्रेसिव्ह वेने. ओके, फॉर इन्स्टन्स जर आपण एक्झाम्पल बघितलं केस पुट्टुस्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया, जिथे कोर्ट ओव्हररूल्ड अर्लियर जजमेंट्स दॅट डिनाइड राईट टू प्रायव्हसी. बघा आधीचे काही जजमेंट्स होते ज्याच्यामध्ये राईट टू प्रायव्हसीला एवढं इम्पॉर्टन्स देण्यात आलं नव्हतं किंवा फंडामेंटल राईट म्हणून राईट टू प्रायव्हसीला रिकॉग्निशन मिळालेलं नव्हतं. पण मग या केसमध्ये मात्र ते जजमेंट ओव्हररूल करण्यात आले आणि केस पुट्टुस्वामी हे आता प्रेसिडेंट आहे आपलं की आपण हे फॉलो करतोय की राईट टू प्रायव्हसी हे फंडामेंटल राईट आहे. हे काय दर्शवतं? दिस शोज चेंज. However, it still relied on constitutional principles like dignity and liberty. बघा इथे एक रिलायन्स दिसून येतो की डिग्निटी आणि लिबर्टीच्या प्रिन्सिपलवरती बेस्ड आहे केस पुट्टुस्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया. डिग्निटी आणि लिबर्टीचं प्रिन्सिपल आर्टिकल 21 मध्ये ऑलरेडी आहे. तिथे आपण राईट टू प्रायव्हसीला एन्श्युअर केलेला आहे किंवा राईट टू प्रायव्हसीला पुट केलेला आहे. राईट टू प्रायव्हसी त्याचाच भाग आहे असं आपण म्हणत आहोत. त्यातून कंटिन्युइटी सुद्धा इन्श्युअर होते. त्यामुळे आपल्याला एक चेंज पण दिसतोय की हा आधीचे जे डिसिजन्स होते ते ओव्हररूल करण्यात आले आणि स्टॅबिलिटी पण दिसतीये. जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये ऑलरेडी एक्झिस्टेड ऑलरेडी असलेले प्रिन्सिपल्स आहेत डिग्निटी आणि लिबर्टीचे ते वापरण्यात आलेले आहेत. सो मेंटेन टुगेदर स्टॅबिलिटी अँड चेंज वर मेंटेन टुगेदर. ओके, दोन्ही गोष्टी आपल्याला इथे मेंटेन झालेल्या दिसून येतात केस पुट्टुस्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये. सिमिलरली वाईल द कोर्ट एक्सपांडेड आर्टिकल 21 ओव्हर टाइम, आपल्याला माहितीये खूप वेळा एक आर्टिकल 21 अनेक केसेसमध्ये एक्सपांड झालेला आहे. राईट टू लाईव्हलीहूड असेल, ओल्गा टेलिस केसमध्ये, MC मेहता या केसमध्ये आपण बघितलंय की एन्व्हायरमेंट रिलेटेड अनेक गोष्टी राईट टू लाईफचा पार्ट आहे. ओके, त्यानंतर राईट टू एज्युकेशन 21A इन्सर्ट करण्यात आलेला आहे. आर्टिकल 21चं जे काही एक्सपान्शन आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आपण बघून आपल्याला दिसून येतं. इट डिड नॉट रिजेक्ट द कॉन्स्टिट्यूशन फ्रेमवर्क बट बिल्ड अपॉन इट ग्रॅज्युअली. आणि या आर्टिकल 21 न कोणत्याही प्रकारचं कॉन्स्टिट्यूशनचं जे फ्रेमवर्क आहे ते रिजेक्ट केलेलं नाहीये. काहीतरी काढून टाकलंय, काहीतरी बदलून टाकलंय असं केलेलं नाहीये. तर त्या फ्रेमवर्क वरतीच म्हणजे राईट टू लाईफ इन्क्लूड करते डिग्निफाईड लाईफ हे इंटरप्रिटेशन करून त्यावर बिल्ड केलेलं आहे ग्रॅज्युअली, एन्शुरिंग स्मूथ इव्हॉल्युशन रॅदर दॅन
अब्रप्ट ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे एखादी गोष्ट काढून टाकायची आणि नवीन गोष्ट काहीतरी इन्सर्ट करायची असं काही घडलेलं नाहीये, तर इव्हॉल्युशन झालेलं आहे. हळूहळू रिअलायझेशन झालेले आहेत की नाही, राईट टू लाईफ म्हणजे फक्त श्वास घेता येणं हे राईट टू लाईफ एक्सपेक्टेड नसणार आहे आपल्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली मधल्या लोकांना. त्यांना काय हवं होतं? एक डिग्निफाईड आयुष्य हवंय. लोकांना त्यांना काय द्यायचंय? डिग्निफाईड आयुष्य द्यायचंय. प्रियांबल आपले गोल्स सांगतंय. जस्टिस, सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल, लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ अँड वर्शिप. मग ह्या सगळ्यातनं एक चांगलं आपल्याला आयुष्य, हे सगळं असलेलं एक चांगलं आयुष्य असलं पाहिजे. राईट? त्यामुळे इथे आर्टिकल 21चं एक एक्सपांड झालेलं व्हर्जन आपल्याला बघायला मिळालं, जे की बिल्ड झालं होतं ग्रॅज्युअली, इव्हॉल्व झालं होतं हळूहळू. फक्त एक कुठल्याही प्रकारचं असं ऍब्रप्ट ट्रान्सफॉर्मेशन नाहीये. ठीक आहे. सो हे कसलं एक्झाम्पल आहे? बॅलन्सचं एक्झाम्पल आहे स्टॅबिलिटी आणि चेंज मधल्या. Thus, judicial process plays a vital role in harmonizing continuity with progress. त्यामुळे कंटिन्युटी आणि प्रोग्रेसला हार्मोनाइज करण्यासाठी, सोबत घेऊन चालण्यासाठी ज्युडिशियल प्रोसेसची भूमिका महत्वाची आहे. स्टॅबिलिटी काय इन्शुअर करते? सर्टन्टी, कन्सिस्टन्सी अँड पब्लिक कॉन्फिडन्स, वाईल चेंज इन्शुअर जस्टिस अँड अडॅप्टॅबिलिटी. याचे एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहेत की कुठे सर्टन्टी गरजेची आहे, पब्लिकचा कॉन्फिडन्स बिल्ड होण्यासाठी सर्टन्टी आणि कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आहे. सतत बदलणारी जजमेंट्स असतील, सतत बदलणारी लिगल रिझनिंग असेल, तर तिथे स्टॅबिलिटी इन्शुअर होऊ शकत नाही. पण फक्त स्टेबल सोसायटी ठेवायची म्हणून आपण जर बदलच स्वीकारला नाही तर जस्टिस होणार नाहीये, अडॅप्टॅबिलिटी येणार नाहीये, नवतेज सिंग जोहर सारखे जजमेंट येऊ शकणार नाहीयेत, के एस पुट्टस्वामी सारखं राईट टू प्रायव्हसीचं जजमेंट येऊ शकणार नाहीये, किंवा साबरीमाला जजमेंट सारखं प्रोग्रेसिव्ह जजमेंट येऊ शकणार नाहीये. त्यामुळे जस्टिस सुद्धा गरजेचं आहे. समाज जसा जसा बदलणार आहे, समाजाच्या धारणा बदलणार आहेत, मोरॅलिटीच्या कन्सेप्ट बदलणार आहेत, तसं कायद्यानं सुद्धा बदलणं गरजेचं आहे, किंवा ह्या धारणा बदलण्यासाठी कायद्याला बदलणं गरजेचं आहे. हे दोन्ही नोशन्स आहेत, राईट? हे दोन्ही नोशन्स आपण पाहिलेले आहेत आणि आपल्याला याचा अर्थ माहिती आहे. त्यामुळे आपण हे एक्सप्लेन करू शकतो की चेंज पण गरजेचा आहे आणि स्टॅबिलिटी सुद्धा गरजेची आहे. थ्रू doctrines like precedent and tools like judicial creativity, court maintain this delicate balance. ओके, प्रेसिडेंटचं डॉक्ट्रिन काय सांगतं? डॉक्ट्रिन ऑफ प्रेसिडेंट स्टॅबिलिटीला प्रमोट करतं, की आधी झालेल्या केसेस आहेत जशाच्या तसा तुम्ही पुढच्या केसेसमध्ये लागू करा, जर सिमिलर फॅक्ट्स असतील आणि सिमिलर लिगल प्रिन्सिपल इन्व्हॉल्ड असेल तर. आणि मग टूल्स आहे ज्युडिशियल क्रिएटिव्हिटीचं, तर ज्युडिशियल क्रिएटिव्हिटी काय सांगते? तर चेंजला प्रमोट करते, की बदल होऊ द्यात, इव्हॉल्युशन होऊ द्यात कायद्यामध्ये. जसं जसं समाज बदलेल तसं क्रिएटिव्हिटी वापरा ज्युडिशियरीने. फक्त लिटरल इंटरप्रिटेशन करत राहू नये ज्युडिशियरीने, अशी भूमिका ज्युडिशियल क्रिएटिव्हिटीमध्ये असते. तर ह्या दोन्हीचा वापर करून कोर्टाला एक बॅलन्स मेंटेन करायचा आहे चेंज आणि स्टॅबिलिटीमध्ये. ऍज अ रिझल्ट लॉ रिमेन्स बोथ डिपेंडेबल अँड डायनामिक. याचाच परिणाम असा होईल की लॉ दोन्ही असेल, एका वेळेला डिपेंडेबल पण असणार आहे आधीच्या प्रेसिडेंट वरती, आणि डायनामिक पण असणार आहे. जसा समाज बदलेल तसा बदलाला सुद्धा सामोरा जाणारा किंवा बदल सुद्धा स्वीकारणारा असा कायदा असणार आहे. कॅपेबल ऑफ मिटिंग द नीड्स ऑफ चेंजिंग सोसायटी वाईल प्रिझर्विंग कोअर प्रिन्सिपल्स. कोअर प्रिन्सिपल जसं आपण बघितलं की डिग्निटी, लिबर्टी हे कोअर प्रिन्सिपल्स आहेत, किंवा आपण प्रियांबलमध्ये जे काही प्रिन्सिपल्स बघतो तो कोअर आहे कॉन्स्टिट्यूशनचं, राईट? आणि चेंजिंग नीड ऑफ सोसायटी हा घटक आहे की जो चेंजिंग नीड ऑफ सोसायटी बरोबर आपल्याला काही बदल करावे लागणार आहेत. जसं के एस पुट्टस्वामीमध्ये आधीचे जजमेंट्स प्रायव्हसीच्या रिलेटेड ओव्हररूल करून राईट टू प्रायव्हसीला फंडामेंटल राईट्स म्हटलं. पण डिग्निटी आणि लिबर्टी हे तर कोअर प्रिन्सिपल ऑलरेडी आहेत ना कॉन्स्टिट्यूशनमध्ये, त्यामुळे आपल्याला चेंज पण दिसतोय. त्याचबरोबर स्टॅबिलिटी, कोअर प्रिन्सिपल्सचं ऍप्लिकेशनच्या माध्यमातून स्टॅबिलिटी सुद्धा इथे दिसून येते. सो हे होतं चेंज इन लॉ अँड स्टॅबिलिटी इन लॉ. हा आपल्या सिलेबस मधला पॉईंट होता की जो आपण आता पाहिला. आपण ज्युडिशियल क्रिएटिव्हिटीमध्ये सगळे पॉइंट्स जे काही होते, जे आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेत, ते डिस्कस केलेले आहेत. आता टूल्स अँड टेक्निक्स ऑफ ज्युडिशियल क्रिएटिव्हिटी आपल्याला नेक्स्ट पॉईंट मध्ये बघायचंय. पण त्याआधी आपल्याला लिमिटेशन्स अँड क्रिटिसिझम ऑफ ज्युडिशियल क्रिएटिव्हिटी बघायचं आहे. ज्युडिशियल क्रिएटिव्हिटी म्हणजे काय? कशाचं एक्झाम्पल आहे हे? चेंजचं एक्झाम्पल आहे. जसं जसं बदल स्वीकारणार ज्युडिशरी त्याला क्रिएटिव्ह इंटरप्रिटेशन म्हणतात, राईट? इव्हॉल्विंग इंटरप्रिटेशन म्हणतात.
सो याला काही लिमिटेशन्स असणार आहेत की ज्युडिशरी फारच क्रिएटिव्ह व्हायला लागली तर मग सेपरेशन ऑफ पॉवरच्या डॉक्ट्रिनचं काय होईल, लेजिस्लेचरचं काम जर ज्युडिशरीने स्वतःच्याच अंगावर घ्यायला ज्युडिशियल लॉ मेकिंग सुरू केली तर मग डेमोक्रॅटिक बॅलन्स बिघडेल का. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लिमिटेशन अँड क्रिटिसिझम ऑफ ज्युडिशियल क्रिएटिव्हिटीच्या अंडर डिस्कस करायच्या आहेत. आपण त्या नेक्स्ट क्लासमध्ये डिस्कस करूयात. आय होप तुम्हाला स्टॅबिलिटी इन लॉ अँड चेंज इन लॉ ह्या दोन्ही कॉन्सेप्ट समजल्या असतील. नेचर ऑफ ज्युडिशियल प्रोसेसच्या अंडरच या सगळ्या गोष्टी आपण बघतोय की कशा पद्धतीने लॉ स्टॅटिक असतो, डायनॅमिक नेचरचा असू शकतो आणि मग ह्या दोन्हीमध्ये बॅलन्स कसा आवश्यक आहे. प्रत्येक ठिकाणी आपण बॅलन्स बघणार आहोत. आपल्याला आन्सर मध्ये सुद्धा आन्सर लिहित असताना बॅलन्स अप्रोच द्यायचा आहे किंवा क्रिटिकल अनालिसिस करायचं आहे दोन्ही गोष्टींमधलं की क्रिएटिव्हिटी जास्त झाली तर काय लिमिटेशन्स आहेत, काय क्रिटिसाइज करू शकतो आपण ज्युडिशियल क्रिएटिव्हिटीला, हे आपल्याला मांडता आलं पाहिजे आपल्या आन्सरमध्ये आणि मग एका कन्क्लुजन पर्यंत आपल्याला यायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्लासमध्ये आपण लिमिटेशन अँड क्रिटिसिझम ऑफ ज्युडिशियल क्रिएटिव्हिटी बघूया. आता पुरतं आपण इथेच थांबूया. थँक्यू.